नमस्कार, मी संपादक रियाज मुजावर. आज पोहरगाव गावामध्ये आज आलेलो आहो आम्ही. तर आपण जनतेला विचार कशा प्रतिसाद चालू आहे गावामध्ये. सन 2026 सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गोपाळपूर गणाच्या उमेदवार दुर्गाताई गोपाळ अंकुशराव व पंचायत समितीच्या उमेदवार आहेत ज्योती शिवाजी पांढरे. तर यांचं चिन्ह आहे कमळ. तर मित्रांनो, आपण यावेळेस त्यांना आपण कमळांना भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे आणि पोरगावमधून सगळ्यात जास्त आपण 80 ते 85% आपण त्या कमळाला मतदान करणार आहोत. तर मित्रांनो, दुर्गाताई अंकुशराव ह्या शिक्षित आहेत आणि आपल्या भागातल्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या मिस्टरांना म्हणजे गोपाळ सरांना पहिले 5 वर्ष जिल्हा परिषदेचा अनुभव आहे. त्यामुळे यावेळेस देखील त्यांना आपण भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे. कारण की वाढपी ओळखीचा असल्यावर असं म्हणलं जातं की गुलाबजामनाच्या गोळ्या 4 आगाव मिळत असतात. तशा प्रकारे सरांचा तिथं ओळखी असल्यामुळे किंवा वर BJP पक्षाची सत्ता येणार असल्यामुळे आणि इथून देखील आपण कमळाला निवडून देणार असल्यामुळे उद्या जी येणारा काही विकास निधी आहे तो आपल्या गावाला भरपूर प्रमाणात येईल. आणि ज्योती शिवाजी पांढरे ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांचंही देखील चिन्ह कमळ आहे. तर मित्रांनो, त्यांना आपण दोन्ही उमेदवारांना भरपूर मताने निवडून द्यायचं आहे. कोरगावातील ग्रामस्थ भरपूर संख्येने त्यांना मतदान करतील. कारण जर कोणाचं घटनेने अधिकार दिला आहे, म्हणजे प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तर समजा कुणाला 10-5% वैयक्तिक अधिकार असतो, तर मित्रांनो पुढच्या पार्टीला देखील एवढा मातबर उमेदवार कुणी नसल्यामुळे एकतर्फी निवडणूक होणार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिकाने दुर्गाताई गोपाळ अंकुशराव या निवडून येणार आहेत. त्यामुळे कुणीही आपलं मत वाया घालवू नये. कारण वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावा अशा प्रकारची परिस्थिती सध्या या गटात चालू आहे. कारण उद्याच्या झेडपीचा अध्यक्ष हा देखील ओबीसी महिला असणार आहे. त्यामुळे यदा कदाचित आपण निवडून देणारा उमेदवार जर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल, त्या नात्याने आपल्या गावामध्ये भरपूर प्रमाणात निधी येईल. त्यामुळे या भागात कमळाची हवा आहे. आपण दुर्गाताई व ज्योतिताई यांना भरघोस मताने आपण त्यांना मतदान देणार आहे. आणि पोरगावात तर 100%, मी म्हणतो 80-90% मतदान हे या कमळाला या मतदानाला पडणार आहे. आपल्या गोपाळपूर गटातून जिल्हा परिषद कमळ काय का हो कमळ. कमळ म्हणजे आता बाहेर जगा महाराष्ट्रात आले तर बर, हा कसं होईल. एक नंबर काय होईल. कमळ येणार. बर, कमळात मतदान टाकणार आम्ही सगळेजण. एकच येणार, कमळ येणार. जिल्हा परिषद पंचायत समिती गोपाळपूर गटातून कोणाची हवा आहे. दुर्गाताई अंकुशराव यांची हवा आहे. आणि आमच्या गावाच्या वतीनं पोरगावच्या वतीनं सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या पोडऱ्यांच्या सगळ्याच्या वतीनं 100% मतदान करायची ग्वाही बी आम्ही दिलेली आहे. आणि पांढरेताईंना असं भाजपचे दोन्ही उमेदवार भरघोस मताने विजय करायचे ठरलेलं आहे. का कोण येईल. की कमळ येणार हो. का हो हा कमळच का. येणार. हा, विजय येणार आहे. गोपाळपूर गटामध्ये कोणाची हवा आहे नाना. कमळ का हो कमळ. हा कमळ कमळ कशासाठी. आता आपली पार्टी ते ह्याची आहे बर, म्हणजे कमळ लीडवर आहे म्हणायचं. हा लीडवर. बर, नमस्कार मामा. हॅलो, नमस्कार, बोला. मामा काय नाव आहे तुमचं. माझं उत्तरेश्वर वामन माने. बर, कसं आहे मामा वातावरण. मी सुधाकर परिषद पार्टीचा पहिला माणूस आहे. बर भाजपचा. बर, या गोपाळपूर मतदार जिल्हा परिषद मतदारसंघातून तुमचे अभंगराव आपण म्हणतो हे अंकुशराव बर मॅडम उभं राहिले. बर त्याला आमचा संपूर्ण पार्टीपासून तिचं लीड आहे सध्याला. बर, आमच्या पोहरगाव गावातनं बर. 70 ते 80% मतदान तिला आम्ही लीड करून म्हणजे देऊ. कमळ लीडवर आहे म्हणायचं. हा, लीड कमळ. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं. बाबा मुजावर आहे. का हो काय करताय. काय नाही, निवांत गरीब आहे. आम्ही रानात काम धंदा काय करतोय. कसं आहे वारो कोणाचा आहे. वारड काय कमळावर लय आमच्यात आहे बघा. बर, हा, एक नंबर आहे बघा. म्हणजे कमळ लीडवर आहे म्हणायचं. नादच करा, नाद करते काय याच लागतंय. तो जिल्हा परिषद गटामध्ये कोणाची हवा आहे. कमळाची का हो. काम करते ती, राज्यात तीच आहे, देशात तीच आहे, खेड्याची पण तीच आहे, कमळच आहे. बर, हा म्हणजे विकास चांगला आहे म्हणा. हा. बर, आमची दुर्गाताई आहे, पांढरेताई आहे आमची उळदची. हा, बर. गोपाळपूर जिल्हा परिषद पंचरंगी तिरंगा लढत चालू आहे. तर काय होईल. काय नाही, गावाच्या वतीनं सगळ्यांनी ठरवले शेजारच्या गावचा उमेदवार आहे
एक नंबर सुशिक्षित उमेदवार आहे, त्यांना अनुभव आहे गेल्या बारी जावी. ह्या हिशोबानं पोरगावात विरोधकाचं पालसुद्धा पडणार नाही. ह्या हिशोबात कमळाला मतदान करून त्यांना भरघोस मतानं झेडपीत आम्ही पाठवणार आहे. गोपाळपूर गटामध्ये कसं काय होईल, काय कोणाच वार आहे? ह्याचं कमळाचं का वा कमळालाच मतदान करणार सगळी. का हो सारखं सगळे कमळ कमळ कर आता कशामुळे ते दुसरं काय नाही की आता राज्यात बी तीच आहे, देशात बी तीच आहे, मग इथं खाली बी कमळच येणार सगळं. कमळा विकास चांगला आहे म्हणाला. विकास चांगला आहे. बरं. हम्म. गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये कोणाची हवा आहे? कमळाची का वा का आता देशात कमळ आहे, राज्यात कमळ आहे, जिल्ह्यात कमळ आहे. बर त्यामुळे आपल्या गावात कमळाचा विकास चांगला आहे म्हणाला. होय. गोपाळपूर गटामध्ये कोणाची हवा आहे? कमळ का वा काय चौकट कमळच आहे. सत्ता समधीवर असल्यामुळं बाकी माणसाला इकडून उपयोग नाही ना, बर म्हणून कमळाला समजून मतदान टाकणार आहे. गोपाळपूर जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन चालू आहे. नमस्कार भाई, काय नाव आहे? शरीफ पठाण. बरं भाई, कसं कसं होईल गोपाळपूर गटामध्ये? कमळ का हो कमळ? आमच्याकडे सगळं कमळ चालू आहे. हो का हो, कशासाठी काय कमळच काय? घरचाच माणूस आहे आमच्या. बर 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 कमळाची का- हवा कोणाची आहे हवा? सध्या. कमळाची हवा ही बर सगळे कमळ आहे. गावातलं 90% कमळाशिवाय कोणाला सुद्धा शिक्का पडत नाही. बर पांढरेत आहे आणि अंकुशराव मॅडमला कमळाशिवाय चिन्ह कमळ आहे. त्याच्यावर सगळं गाव 90% विरोधकाचा पावसा पडू देत नाही, आम्ही पडणार नाही. बर म्हणजे कमळ लीडवर आहे म्हणायचं. कमळाची हवा आहे सध्या. बर का हो कमळ? काय सगळे म्हणतील कमळाला टाकायचं. बर बर नाव काय बाय? इनुस पठाण कसं होईल गोपाळपूर गटात? भाजप का हो परिचारक माणूस दिल ते कोण बी असू द्या, हे तर दगड उभा करू द्या, बर त्यांना निवडून द्यायची जबाबदारी आमची. बर म्हणजे कमळ लीडवर आहे म्हणायचं. त्यांना कमळ लेडो बर कशासाठी? काम करते ती. बर काम करते ती म्हणून निवडून द्यायचं आहे त्यांना. बर हं.